दरम्यान जोपर्यंत काँग्रेसचा सुपडा साफ होत नाही तोपर्यंत वडेट्टीवार शांत बसणार नाहीत असं म्हणत मनोज जरांगे यांनी काँग्रेससह वडेट्टीवारांवर निशाणा साधलाय। वडेट्टीवार आधी चांगला माणूस होते, मात्र ते छगन भुजबळांच्या आहारी गेलेत असा हल्लाबोलही जरांगे यांनी केलाय। जोपर्यंत काँग्रेसचा सुपडा साफ होत नाही तोवर तो बसत नाही आता, कारण त्यांनी ते छगन भुजबळच्या विचाराच्या आहारी गेलाय आणि जो नेता जो माणूस छगन भुजबळच्या आहारी जाईल तो नेता संपल्याशिवाय राहत नाही, ते पक्षसुद्धा संपल्याशिवाय राहत नाही। आत्तापर्यंत तुम्ही नाशिकची हिस्ट्री येऊन बघा, नाशिकच्या सुद्धा प्रत्येक मतदारसंघात त्याचं कोणासंगच जमत, कोणासंगच इतकं म्हणजे प्युअर आपिस आहे ते। आणि हे असल्या आपिसाच्या षडयंत्रात गुंतलाय वडेट्टीवार साहेब सुद्धा। नाही, ते भावचळून बोलतोय, मी पहिल्यांदाच सांगितलं की वडेट्टीवार साहेब चांगला होता। छगन भुजबळच्या आहारी जो नेता जाईल तो संपतो, कारण माझ्या पुढे सरकार नाही झुकलं तर सरकारला वेदना गरिबांच्या कळाल्या, मराठ्यांच्या सरकारचं लक्षात आलं की 2 वर्ष झालं ह्यो समाज जर इतक्या करोडोच्या ताकदीनं रस्त्यावरती आहे, त्या यांच्या भावना समजून घेतल्या पाहिजे। आता आपण जर आडमुठ्यावणी केलं तर आपला भाजप पक्ष संपून जाईल, कारण मराठ्यांच्या जीवावरती राजकारण करावं लागतं या राज्यात। आणि मराठ्यांना जर आपण वेटीस धरलं आणि मराठ्यांच्याच पोरं संपत ठरलो तर आपल्या कपाळाला कवाच गुलाल लागणार नाही, हे सरकारच्याही लक्षात आलं। म्हणून सरकारनं ते वेदना लक्षात घेतल्या, झुकायचा आणि दडपायचा काय संबंध।